तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर राज्यात दिनांक 15 मार्च 2026 रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने आपल्याला दिलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा नकाशा आहे 15 मार्च 2026 रोजीचा, जो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी अपडेट केलेला आहे। यावरती तुम्ही पाहू शकता हा आपला राज्याचा नकाशा असून यावरती गडचिरोली व त्याचबरोबर चंद्रपूर हे दोन जिल्हे असे आहेत की या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली व त्याचबरोबर सातारा आणि साताऱ्याचा जो वरील भाग आहे तो देखील असणार आहे। तर या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे व त्याचबरोबर येथे विजेचं साईन तुम्ही पाहू शकता। यामध्ये स्पेसिफिक असं विजेचं साईन हे देण्यात आलेलं आहे, म्हणजेच या जिल्ह्यात विजेंचा कडकडाट व त्याचबरोबर येलो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेला आहे। म्हणजेच 15 मार्च रोजीसाठी या सर्व जिल्हे जे की येलो अलर्टमध्ये आहे आणि जेथे विजांच्या कडकडाटाचं चिन्ह आहे तेथे पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने येथे आपल्याला दाखवलेली आहे किंवा वर्तवलेली आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता येथे काही ग्रीन अलर्टमध्ये नांदेड, त्यानंतर परभणी, हिंगोली, त्याचबरोबर इथे अहिल्यानगर, त्यानंतर पुणे व पुण्याचा वरचा भाग व लातूर हे जे जिल्हे आहेत हे ग्रीन अलर्टमध्ये येथे प्रादेशिक हवामान केंद्राने दर्शवलेले आहेत। पण येथे तुम्ही पाहू शकता यावरती या जिल्ह्यांवरती विजेच्या कडकडाटाचं साईन म्हणजे चिन्ह हे दाखवण्यात आलेलं आहे। म्हणजेच तुम्ही पाहू शकता की या जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे, म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे, पण येथे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने 15 मार्चसाठी वर्तवलेली आहे। व त्याचबरोबर इतरत्र तुम्ही पाहू शकता दोन जिल्हे असे आहेत की अकोला आणि त्याचबरोबर अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे, पण हा उन्हाच्या कडाक्यासाठी आहे। येथे तापमान हे प्लस असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता येथे यामध्ये असे 8 ते 9 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांना येलो अलर्ट असून त्यामध्ये विजांच्या कडकडाटाचं साईन आहे, म्हणजेच येथे अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे। आणि जे काही ग्रीन अलर्टमध्ये जिल्हे असणार आहेत त्यामध्ये 3 ते 4 किंवा 5 जिल्हे असे आहेत की ज्यांना ग्रीन अलर्ट असून तेथे विजांचा कडकडाट हा दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे काही ठिकाणी विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे। तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।